ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे मालिकेमध्ये पाहत आहोत की प्रियाने मात्र आता सायलीला इकडे आल्यावरती त्रास देण्यासाठी जो काही साम दाम दंड भेद असे सगळे जे काही प्रयत्न केलेले आहेत, ते प्रयत्न मात्र आता एका गोष्टीमुळे पूर्णपणे फसलेले आहेत. ते म्हणजे मात्र आता इकडे म्हणजे जे काही सायलीवरती आरोप झालेत, तेच आरोप मुळात खोटे ठरलेले आहेत. आणि त्याचमुळे प्रियाचं मात्र आता इकडे काही चालणार नाहीये. आणि अवघ्या एका दिवसात मात्र आता सायली त्या मुलींना घेऊन इकडे प्रियाला मात्र आता चांगलाच धडा शिकवणार आहे. प्रिया पुन्हा एकदा हरलेली आहे. हरलेल्या प्रियाला मात्र आता सायलीने असा काही दणका दिलाय की त्यानंतर प्रियाची पार बोलती बंद झालेली आहे. आणि प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता काहीच करू शकणार नाहीये. रडण्यापलीकडे आणि या जेलमध्ये सडण्यापलीकडे प्रियाकडे उपाय नाहीये. काय झालंय, कसं झालंय, सविस्तर इकडे आता प्रियाने सांगितलंय की हे बघा, फक्त टाळ्या वाजवून चालणार नाहीयेत, तर आता तिला इरिटेट करायचं आहे. तिला आता तू खुनी आहेस, तू लहान मुलांची तस्करी केलीस आणि आता म्हणून तू इकडे आलेली आहेस. काहीही झालं तरी आता इकडे आम्ही तुला सुद्धा त्रास देणार, असं तिला सतत म्हणायचं. यावरती बायका म्हणतात, प्रिया तू काळजी करू नकोस, आम्ही सगळं बोलू. पण खरं सांगू का, तर आता तू जे काही बोलतेस ना, त्यानंतर आम्हाला कळत नाहीये की ती मुलगीने खरंच तस्करी केली का. प्रिया म्हणते, हे बघा, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाहीये. म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्हाला जे सांगते ते करा. यावरती एक बाई सांगायला लागते, पण का, आम्ही का करू. म्हणजे आता ती मुलगी खरंच दोषी आहे नाहीये हे मात्र आपल्याला माहिती असायला पाहिजे ना. यावरती प्रिया म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला आता ती सायली चावली की काय, सायलीचा शहाणपणा, सायलीच्या अंगामधली मस्ती ही तुमच्याकडे आली की काय. मी तुम्हाला ओरडून ओरडून घसा फोडून सांगतेय ना की या सगळ्यामध्ये मात्र ती मुलगी चुकीचीच आहे, तिनेच हे सगळं केलंय. जर का माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा आणि मी सांगते ते करायचं असेल तर करा, नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत प्रियाने त्या बायकांना आपल्या बाजूने वळवलंय. आणि त्याच वेळेला प्रिया आता सांगायला लागते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ती आता जरा पण इकडे आता नीट राहिली नाही पाहिजे. तिला जितका त्रास देता येईल तितका आता त्रास द्यायचा आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता त्या बायका नाईलाजास्तव का होईना पण या सगळ्यामध्ये तयार झालेल्या आहेत, तो म्हणजे सायलीला त्रास देण्यासाठी. आणि त्यानंतर मात्र आता प्रिया इकडे जिंकल्याच्या आविर्भावामध्ये फोन लावते नागराज आणि ती आता सांगायला लागते, हे बघा, पार्टी तर तुम्ही खूप केलेली आहेत, पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता पार्टी ही अशा पद्धतीने रंगली पाहिजे ना की या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीचा खेळच खतम झाला पाहिजे. यावरती नागराज आता सांगायला लागतो, महिपत शेठ, आता आम्हाला पण या जेलच्या बाहेर काढा बरं, म्हणजे आता काहीतरी या खेळाची रंगत आता वाढली पाहिजे ना. यावरती महिपत सांगायला लागतो, चिंता करू नका नागराज शेठ, तुम्हाला काय वाटतंय, आम्हाला तुमची गरज आहे बाहेर, मला तर तुमची नितांत गरज आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला आता आम्ही बाहेर काढणार. आणि त्यावेळेला प्रिया म्हणते, मला पण बाहेर काढा, पण आत्ता नाही, मला बाहेर काढा ज्या वेळेला सायलीची आणि माझी डिलिव्हरी होईल ना, त्यावेळेला मला आता बाहेर काढा, कारण या जेलमध्ये राहून मला मोठा खेळ खेळायचा आहे. आणि प्रिया आता सांगायला लागते, एकदा का सायलीची डिलिव्हरी झाली ना, की सायलीच्या बाळाला मात्र आता इकडे आपण ठेवायचं नाहीये आणि त्याचं काय करायचं, कसं करायचं हे आता मी तुम्हाला सांगेन. यावरती महिपत म्हणतो, ठीक आहे प्रिया, काळजीच करू नकोस. यावेळेला हा जश्न प्रियाच्या नावाने, कारण जे काही घडलंय ना ते आता प्रियामुळे शक्य झालेलं आहे. प्रियाचा मास्टर प्लॅन जर का आता या सगळ्यामध्ये व्यवस्थित ठरला नसता तर कदाचित आता हे शक्य झालं नसतं. महिपत काय, नागराज काय, सचिन काय, सगळेजण प्रियाचे फॅन झालेले आहेत, कारण करोडोच्या करोड रुपये कमवता येत आहेत. त्या ह्याच्यामध्ये सायलीला जेलमध्ये पाठवता येत आहे आणि आता या सगळ्यामध्ये महिपतला, आपल्या साक्षीला जे दरदर भटकायला लागतंय त्याचा बदला सुद्धा घेता येत आहे. आणि त्यामुळे महिपत मात्र आता खूपच खुश झालेला आहे. बरं, हे सगळं होत असताना महिपत सांगतो, ठीक आहे प्रिया, पुढचं जे प्लॅनिंग तू सांगशील ना तेच प्लॅनिंग आता इकडे आपण करायचं आहे, तू फक्त बोल काय करायचं. असं म्हटल्यावरती प्रिया सांगते, आत्ता नागराज काकांना जेलमधून सोडवा, त्यानंतर मग आता सायली आणि माझ्या डिलिव्हरीला 3 महिने राहिलेले आहेत. या 3 महिन्यामध्ये आता मला तुम्ही बाहेर काढा, 3 महिन्यानंतर बाहेर काढा. तोपर्यंत आम्ही दोघीही जणी जेलच्या आतमध्येच कशा आणि काय राहू याची आता तुम्ही पूर्णपणे खबरदारी घ्या. नागराज म्हणतो, ठीक आहे, पण आधी मला तर बाहेर काढा. यावरती महिपत म्हणतो, हे बघा, काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला दोघांना पण बाहेर काढायचं आहे,
पण प्रियाला उशिरा आणि तू मला लवकरात लवकर. सचिन सांगतो बाबाला बाहेर काढण्यासाठी काय करायचं. यावरती नागराज आता त्याला युक्ती सांगतो, कोणता वकील, काय वकील, आणि आता मला फोकसमध्ये आणू नकोस, कारण आता मी या सगळ्यामध्ये महिपत बाबा झालोय. जर का आता माझ्यावरचा लोकांचा फोकस हल्ला आणि मी जर का एका क्रिमिनलला सोडवतोय असं कळलं, मग मात्र हे सगळी जी काही सत्ता निर्माण केली ना ती निघून जाईल आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी धोकादायक असणार आहे. आणि त्यामुळे तो राकेशला सांगतोय, बघ मी तुला सगळी मदत करेन, फक्त माझं नाव कुठे नाही आलं पाहिजे की आता मी इकडे नागराजला सोडवतोय. तू सगळं नाव तुझ्यावरती घे, कारण बापाला सोडवण्यासाठी मुलगा आता नक्कीच हे करू शकतो. असं म्हटल्यावरती सचिन सांगतो, आणि मी तुला प्रयत्न करेन पण आडून, असं म्हणत त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. प्रिया आता सांगायला लागते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला महिपतच्या नावाची गरज लागणार आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे राकेश. का ग प्रिया, कशासाठी? यावरती प्रिया आता सांगायला लागते, कारण आता या सगळ्यामध्ये महिपतच्या आश्रमातील माणसांनी प्रोटेस्ट करायचा आहे सायलीच्या विरोधात. यावरती महिपत म्हणतो, वा प्रिया, खरंच तुझं डोकं आता म्हणजे इथे बाहेर असताना कधी एवढं चांगलं चाललंच नाही ग, पण तिकडे गेल्यापासून तुझं डोकं फास्टातच चाललंय. ते काही नाहीये, मला आता ही आयडिया सुचलीच नव्हती. एकदा का सायली तिकडे आली की या सगळ्यामध्ये सायलीला मात्र आता अडकवायचं. बरं, तोपर्यंत इन्स्पेक्टरच्या मदतीने मात्र आता जी केस काय आहे हे समजून घेण्याचा मात्र आता प्रयत्न करत आहे. अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना विचारतोय, मुळातच कशाच्या बद्दल हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, दादा तुझ्या लक्षात एक गोष्ट आली का? म्हणजे आता आपण इकडे असताना इकडे इकडे सायली वहिनीला अरेस्ट केलेले फोटो बाहेर कसे गेले? यावरती मात्र आता अर्जुन सांगतो, इन्स्पेक्टर साहेब हे तुमच्या मार्फत बाहेर गेलेले फोटो आहेत का? यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही नाही, ज्या वेळेला आम्ही इथे अरेस्ट वॉरंट घेऊन आलो होतो ना, आणि त्याच वेळेला आमच्या सगळ्या स्टाफचे फोन, आता हे सगळे फोन आमच्याकडे नसतात, कारण आता कोणतीही बातमी सोशल मीडियावरती पोहोचवण्याचा तसा आम्हाला अधिकार नाहीये, कारण आता आम्ही आतमध्ये होतो. यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, दादा मग आपल्या घरापैकी कोणी हे फोटो पाठवले? काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यावरती मात्र आता अश्विनच्या डोक्यामध्ये आलेला आहे, म्हणजे त्याच्या डोक्यात विचार आलाय की ही श्वेताच तर आत्ता बाहेरून आलेली आहे, आणि या श्वेतावरती किती आणि कसा विश्वास ठेवायचा हे अश्विनला कळत नाहीये. पण आता तो सगळ्यांच्या समोर काहीच बोलत नाहीये. जे अश्विनच्या मनात आले तेच आता अर्जुनच्या सुद्धा मनात आलेला आहे. आणि तो विचार करतो, श्वेता श्वेता मी हे फोटो बाहेर पाठवले असेल ते काही नाहीये, असा कुणावरतीही संशय घेण्याच्या आधी मला या सगळ्यामध्ये श्वेताचा फोन चेक केला पाहिजे, जेणेकरून मात्र आता या सगळ्यामध्ये श्वेता आता नक्की काय करते हे सुद्धा मला समजेल. बरं, हे सगळं चालू असताना अश्विन म्हणतो, दादा इकडची सिच्युएशन काय आहे ती आता मी हँडल करतो, तू फक्त आता तिकडे त्या म्हणजे कशा केसमध्ये काय झालं ते बघ. पोलीस आता सांगायला लागतात की हे बघा, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला एका गुन्ह्यात नाही तर 2 गुन्हे अडकवले आले. अर्जुन म्हणतो, कसले 2 गुन्हे? आणि त्यावरती मात्र आता इकडे पोलीस सांगायला लागतात, म्हणजे म्हणजे खरं तर आता इकडे सोनम नावाची मुलगी आणि आता ह्या मुली गेल्या त्या. अर्जुन आता सांगायला लागतो, या सगळ्यांना जर का आता मी समोर आणून ठेवलं तर तर सायलीची निर्दोष सुटका होईल ना? पोलीस म्हणतात, हो ना. जर का पोलिसांकडे कारणच नाहीये तर आता पोलिसांना तिला निर्दोष सुटका करावी लागेल. अर्जुन आता शपथ घेतो, देवी आईचा आशीर्वाद घेतो. आशीर्वाद घेऊन आता मात्र अर्जुन तिकडे निघालेला आहे. आणि अर्जुन या सगळ्यामध्ये विचार करतोय, काहीही झालं तरी सुद्धा सायलीला मात्र आता मी इकडे न्याय मिळवून देणार म्हणजे देणार, असं म्हणत अर्जुन बाहेर पडलाय. पोलिसांच्या मदतीने अर्जुनने मात्र आता खूप मोठं हे करायचं ठरवलेलं आहे. इकडे सायलीला मात्र आता लगेचच पांढरे कपडे देण्यात आले. कारण प्रियाला सायलीला या पांढऱ्या कपड्यामध्ये पाहण्याची मात्र आता खूपच उत्सुकता लागून राहिलेली आहे. आणि त्याचमुळे मात्र आता इकडे ती लगेचच त्या इन्स्पेक्टर बाईला सांगते, का मी आल्या आल्या मला आता पांढरा ड्रेस दिला होतात ना, मग आत्ताच्या आत्ता हिला सुद्धा पांढरी साडी द्या. मग ती बाई आता आलेली आहे आणि ती आता सांगायला लागते की हे पांढरे साडी घे, सगळे दागिने काढून दे, दागिने तुझ्या घरी मी पोचवून टाकते. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच सायली सगळे हे काढून देते. आणि ती आता तिचं अजूनही प्रियाकडे लक्ष गेलेलं नाहीये. ती फक्त विचार करते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे आता देवा माझ्या बाळाला इकडे आणून ठेवलंयस तू, माझ्यासोबत काहीही झालं तरी सुद्धा चालेल, पण माझ्या बाळाच्या सोबत आता काहीही झालेलं मी इकडे अजिबात सहन करू शकणार नाहीये. आणि त्याच वेळेला प्रिया मात्र लपून छपून हा सगळा प्रकार पाहते. आणि प्रिया विचार करते, कर सायली कर, तुला आता जे काही करायचं आहे ते कर, पण या सगळ्यामध्ये सुटका नाही. आणि त्यानंतर प्रिया आता सायलीच्या समोर आलेली आहे. आणि त्यावेळेला सायलीला धक्का बसलाय आणि त्याच वेळेला तिला कळाले
की आता ही सगळी प्रियाची कारस्थानं आहेत आणि त्यानंतर मात्र आता प्रिया सांगते, "ये, वेलकम, तुझं स्वागत आहे इकडे." आणि सायली आता विचारायला लागते, "प्रिया, हे सगळं तू केलंयस का?" यावरती प्रिया म्हणते, "कोण करणार कोण मग दुसरं? काहीही झालं तरी सुद्धा तुझी आता सगळ्यात कट्टर दुश्मन मीच तर आहे ना." त्यानंतर सायली आता सांगायला लागते, "पण त्या मुलींचं काय केलंस तू?" प्रिया सांगते, "आता इकडे तुला त्या मुलींचं सत्य आयुष्यभर कळणार नाहीये. पण त्याच वेळेला आपण आता चमत्कार होताना आणि आता अर्जुनने साम, दाम, दंड, भेद सगळं वापरत त्या मुलींना मात्र आता सोडवलेलं आहे. ज्या वेळेला अर्जुन आता त्या मुलींना सोडवतोय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे इकडे प्रियाचे सगळे धाबे दणाणलेत. प्रिया आता मूर्खासारखी म्हणजे तिचा मूर्खपणा तिच्याच अंगाशी आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सायलीने मात्र आता प्रियाला चांगलाच धडा शिकवलेला आहे. मुली आल्या, सायलीची सुटका झाली, पण आता मुलींना किडनॅप करण्यामागे मात्र आता प्रियाचा हात आहे आणि आता मोठा प्रश्न आहे ते म्हणजे सोनमचा. सोनमला कुठे टाकले, काय टाकले या कारणासाठी मात्र आता प्रियाला धडा शिकवायला सायली काय पाऊल उचलणार? येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो अनेक गोष्टींचे उलगडे सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहेत.